आज ना लहानपणीची आठवण झाली. आईला म्हणलं ना खाव्याची पोळी बनवून दे खायला, तर खावा नसायचं म्हणून आई अशी शेंगदाण्याची पोळी बनवून द्यायची खायला. आज ती शेंगदाण्याची पोळी खायची खूप इच्छा झाली. मग काय लगेच बनवायला घेतली. भाजलेले शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. शेंगदाणे एक वाटी घेतले तर 2-3 आहे ना इलायच्या घेतल्या. तर एक वाटी गुळ घेतलाय आणि आता याला ना जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक पावडर करून घ्यायची बरं का. आणि आता आहे ना लगेच भिजवलेली कणिक म्हणजे आपलं चपात्याचं पीठ असतं ना त्याचा एक गोळा तोडून घ्यायचा आणि आता आहे ना त्याला पिठात बुडून आहे ना आपण पूर्णाला कशी वाटी तयार करतो अशी हाताने गोल 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 तशी अशी वाटी तयार करून घ्यायची बघा बरं का. जेवढी खोलगट होईल तेवढी. आणि आता त्याच्यामध्ये जे आपण सारण बनवून ठेवलं होतं ना शेंगदाणा गुळाचं ते त्याच्यामध्ये जेवढं भरण ना तेवढं असं भरून घ्यायचं दाबू दाबू. आणि आता त्याचं तोंड असं हाताने दाबून घ्यायचं बघा गोल गोल फिरवीत. आणि आता परत पिठात बुडून आहे ना त्याला आहे ना मस्त असं हलक्या हाताने ना गोल गरगरीत अशी पोळी लाटून घ्यायची बघा. एकदम अशी फुटत नाही काय नाही, फक्त आपलं पीठ आहे ना असं चांगलं मळलं गेलेलं पाहिजे बरं का. आणि आता आहे ना लगेच आहे ना ही पोळी करायला लागायच्या आधीच आहे ना तवा गरम करायला ठेवायचं म्हणजे चांगला तवा गरम होतो. आणि ही लाटून झाली का त्याच्यावरती टाकून द्यायचे बघा. आणि गॅसची फ्लेम आहे ना हायच ठेवायची आणि चांगली एका साईडने भाजून झाली का मग पलटी करायची. दोन्ही साईडने आधी भाजून घ्यायची चांगली, मग याच्यावरती तूप लावायचे. तर तुपामध्ये ना मी हे कृष्णल ब्रँडचं गिरगायचं तूप वापरतात. हे तूप ना एकदम दाणेदार असतं आणि स्वाद सुद्धा एकदम घरच्या तुपासारखा येतो. जर तुम्हाला हे तूप ऑर्डर करायचं असेल ना तर स्क्रीनवरती नंबर देते, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. आता आहे ना दोन्ही कडून असं चांगलं तूप या पोळीवरती लावून घ्यायचं बरं का. आणि आता बारीक गॅसवर आहे ना पोळीला आहे ना मस्त असं आहे ना खरपूस भाजून घ्यायचं बघा. अशी चांगली लालसर कलर येऊस बघा. मस्त अशी पोळी भाजली का एकदम टेस्टी अशी खमंग पोळी लागते बघा. आता तुम्ही बघू शकता किती मस्त आणि झटपट आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत. म्हणजे कधी जर गोड खायची इच्छा झाली ना तर हे ऑप्शन लय भारी बरं का. आणि वाटत सुद्धा नाही की हे शेंगदाण्यापासून बनवलेला असताना म्हणजे गोडामध्ये हा पदार्थ ना एक नंबर असा आहे बरं का. जर तुम्हाला कधी अचानक गोड खायची इच्छा झाली ना तर ही पोळी एकदम नक्की ट्राय करून बघा.